हाय फ्रेंड्स, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं तुमच्या किचन मध्ये म्हणजेच अमीज ग्लोबल किचन मध्ये स्वागत आहे। आज आपण कडकडीत उन्हाळ्यासाठी मस्त असे ड्रिंक्स बनवणार आहोत आणि ते सुद्धा काकडीपासून। आपण काकडीचा कूलर बनवण्यासाठी इथे मी कलिंगड घेतलेला आहे आणि काकडी घेतलेली आहे। आता आपण सर्वात आधी मिक्सर मध्ये कलिंगडच्या फोडी घालणार आहोत आणि हे मी एकदा मिक्सरला फिरवून घेणार आहे। आता मिक्सर मधनं मी कलिंगडाचं फोडी ज्या आहेत ह्या क्रश करून घेतलेल्या आहेत आणि आता मी ते गाळून घेणार आहे। आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला काकडी घालायची आहे आणि काकडी ही मिक्सरला फिरवून घेणार आहे। इथे मी काकडीचे फोडी ज्या आहेत ह्याही मिक्सरला फिरवून घेतलेल्या आहेत। काकडीच्या फोडी जर का मिक्सरला फिरवल्या जात नसतील किंवा त्या वाटल्या जात नसतील तर त्याच्यामध्ये थोडासा आपला कलिंगडाचा ज्यूस जो आहे हा घालून आपण वाटून घेऊ शकतो। उन्हाळ्यामध्ये आपली बॉडी जी आहे ही डिहायड्रेट होत असते, पाणी जास्त प्यायला जात नाही, मग त्यावेळी आपण अशी वेगवेगळ्या प्रकारची ड्रिंक्स करून पिऊ शकतो। आता ह्या मध्ये आता मी घालणार आहे कोकमाचा आगळ। ह्या ठिकाणी तुम्ही लिंबू घालू शकता, पण उन्हाळ्यामध्ये लिंब महाग होतात किंवा बाजारातनं आपल्याकडे लिंबू आणलेलं नसतं, त्यावेळी तुम्ही हा कोकमाचा आगळ जे आहे हा उत्तम पर्याय आहे। त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये चाट मसाला घालायचा आहे, काळी मिरी पूड, हे काळं मीठ आहे आणि जिरे पूड आहे आणि त्याच्यानंतर ही साखर आहे। ह्याच्यामध्ये जर का कलिंगड जर का जास्त गोड असेल तर तुम्ही साखर स्किप केली तर चालेल, किंवा तुम्ही डाएटवर असाल आणि तुम्हाला साखर खायची नसेल तर तुम्ही साखर नाही घातली तरी पण चालेल। आता आपण कलिंगड आणि काकडीचं कूलर सर्व करणार आहोत। त्याच्यासाठी मी इथे कलिंगडाचे काही पीसेस घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये आपण काही बर्फाचे तुकडे घालूया। त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये कूलर घालायचे, ह्याच्यावर मी मस्त अशी कलिंगडाची फोड लावणार आहे। काकडी आणि कलिंगडाचं कूलर तयार झालेलं आहे, हे टेस्टला एकदम मस्त झालेलं आहे। आता आपण कक्युंबर कूलरचा दुसरा प्रकार बघणार आहोत। त्याच्यासाठी मी इथे द्राक्ष घेतलेली आहेत, मी मिक्सरच्या भांड्यामध्ये द्राक्ष घालणार आहे। त्याच्यानंतर घालायची आहे काकडी, चाट मसाला, काळं मीठ, पुदिना, साखर। ही साखर जी आहे ही दळलेली साखर आहे किंवा पिठी साखर आहे। आपण हे सगळं मिक्सरला फिरवून घेणार आहोत। आता हा रस जो आहे हा मी गाळून घेणार आहे, पण हा तुम्हाला जर का गाळायचा नसेल तर तुम्ही असाही पिऊ शकता। आता मी ह्याच्यामध्ये थोडं पाणी घालणार आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी घातलेलं आहे कारण की हा ज्यूस जो आहे हा थिक आहे बऱ्यापैकी, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये आपण थोडं पाणी ऍड करू शकतो, पण तुम्हाला पाणी ऍड करायचं नसेल तरीही तो खूप छान लागतोय। आता ह्याच्यामध्ये मी पाव लिंबाचा रस घालणार आहे। लिंबाचा रस जो आहे हे तुमची द्राक्ष जर का खूप आंबट असतील तर लिंबाच्या रसाची क्वांटिटी जी आहे ही कमी होईल, पण ती द्राक्ष गोड असतील तर लिंबाच्या रसाची क्वांटिटी तुम्हाला वाढवावी लागेल। आता आपलं हेही कूलर तयार झालेलं आहे। काकडी आणि ग्रेप्सचं कूलर सर्व करणार आहे। त्याच्यासाठी मी इथे काकडीच्या चक्क्या घेतलेल्या आहेत, त्या थोड्या चक्क्या खाली घालायच्या, त्याच्यामध्ये थोडा बर्फ घालायचा आहे। त्याच्यानंतर ह्याच्यावरती घालायचंय काकडी आणि द्राक्षाचा ज्यूस। आता आपलं सेकंड टाईपचं ड्रिंक ही तयार झालेलं आहे, हेही चवीला एकदम भन्नाट झालेलं आहे। आता आपण कक्युंबर कूलरचा तिसरा प्रकार बनवणार आहोत। आतापर्यंत ते दोन प्रकार जे होते हे फ्युजन होते, आता जो आहे हा सिंपल असा काकडी कूलरचा प्रकार आहे। काकडीच्या कूलरसाठी अर्थात काकडीच्या फोडी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेल्या आहेत। त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये घालायची आहेत पुदिन्याची पानं, आल्याचा तुकडा, काळं मीठ, नॉर्मल मीठ, दळलेली साखर। आपण हे मिक्सरला फिरवून घेणार आहोत। मिक्सरला फिरवून झालेलं आहे, आता मी हे गाळून घेणार आहे। आता आपलं मिश्रण जे आहे हे गाळून झालेलं आहे आणि हे गाळताना सुद्धा ह्याच्यामध्ये पाण्याचा वापर करायचा, कारण की ह्याचा जो पल्प आहे हा खूप थिक असतो। त्याच्यानंतर हे आहे अर्ध लिंबू, आता अर्धा लिंबू मी ह्याच्यामध्ये पिळणार आहे।
हा प्रकार जो आहे हा बनवताना आपण हे लेमोनेड म्हणून बनवू शकतो। ह्याच्यामध्ये आपण सोडा वापरू शकतो, पण इथे मी सोडा वापरलेला नाहीये कारण की आपल्या चॅनलवर ऑलरेडी एरेटेड ड्रिंक्सचे कूलर जे आहेत हे अवेलेबल आहेत, तेही तुम्ही नक्की चेक करा। आता ही ड्रिंक मी मस्त असं सर्व करते। आता आपण तिसऱ्या प्रकारचं आपलं ड्रिंक बनवणार आहोत। त्याच्यासाठी मी इथे पुन्हा एकदा काचेच्या ग्लास मध्ये बर्फ घालणार आहे। त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये घालायच्यात लिंबाच्या चकत्या, त्याच्यानंतर घालायची आहे काकडी, आणि आता मी काकडीचा ज्यूस घालणार आहे। काकडीचा ज्यूस आपण जो करून घेतलेला आहे ह्या प्रकारामध्ये गाळताना तो बारीक गाळणीने गाळून घ्या। आपल्याला ह्याच्यामध्ये बिलकुल चोथा येता कामा नये। आता आपलं ही ड्रिंक तयार झालेलं आहे। आता 3 प्रकारचे कक्युंबर कूलर्स तयार झालेले आहेत। ह्या रेसिपी जर का तुम्हाला आवडल्या असतील तर लाईक करा, शेअर करा, आणि माझं जर का चॅनल तुम्हाला आवडत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका। थँक्यू।